नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणता देश नाटो या ग्रुपचा 32व्या क्रमांकाचा अधिकृत सदस्य बनलेला आहे, म्हणजेच ऑफिशियल मेंबर बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. स्वीडन हा देश या ठिकाणी 32व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे आणि 31व्या क्रमांकाचा कोणता आहे असं विचारलं तर फिनलँड नावाचा. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 134. एवढं या ठिकाणी आपल्या प्यारा भारताचं काय आहे? स्थान आहे. ठीक आहे, जर तुम्हाला याच निर्देशांकमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे असं विचारलं तर स्वित्झर्लंड नावाचा देश या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आहे. याच्या उलट भारताच्या आजूबाजूचे जे काही देश आहेत त्यांचं जे काही स्थान आहे त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. चीनचा या ठिकाणी क्रमांक आहे 75, श्रीलंकेचा आहे 78, भूतानचा आहे 125, बांगलादेशचा आहे 129, नेपाळचा आहे 146 आणि पाकिस्तानचा आहे 164 आणि आपल्या भारताचं किती आहे? 134. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या निर्देशांकबद्दल. तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती नजर टाकूया. जसं की जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 103, जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये 3रा, जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 49, जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 7वा, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये 4था, भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93, लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42, महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये 113, UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 108 आणि संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 134. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. रणजी ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबईने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विजेतेपद पटकावलेलं आहे. कशाचं? रणजी ट्रॉफी 2023-24चं. जर तुम्हाला असं विचारलं मुंबईने कोणाचा पराभव करून या ठिकाणी ही ट्रॉफी जिंकली आहे, तर विदर्भाचा या ठिकाणी पराभव करून ही ट्रॉफी रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. रणजी ट्रॉफी किंवा रणजी करंडक याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर BCCIच्या द्वारे दरवर्षी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. BCCI मला कमेंट करून सांगा BCCIचा या ठिकाणी फुल फॉर्म काय आहे, BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि BCCIची स्थापना केव्हा झाली, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. क्लिअर? या ठिकाणी पहिली आवृत्ती झाली होती रणजी ट्रॉफीची 1934-35 मध्ये. तेव्हा सुद्धा विजेता कोण होता पहिल्या आवृत्तीचा? तर मुंबई होती. उत्तर भारत या टीमला हरवून या ठिकाणी जिंकलेली होती. लेटेस्ट जी काय आवृत्ती झाली 2023-24ची ही जवळपास या ठिकाणी 89 क्रमांकाचं संस्करण होतं. 89 क्रमांकाची आवृत्ती होती ज्याच्यामध्ये विजेता आहे मुंबई आणि उपविजेता आहे विदर्भाची टीम. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं याच रणजी करंडक स्पर्धेमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ कोणता आहे, तर मुंबई जवळपास 42 या ठिकाणी विजेतेपद पटकावलेले आहेत. सर्वाधिक धावा कोणी काढलेल्या आहेत, तर वसीम जाफर 12,038. सर्वाधिक विकेट्स तर राजेंद्र गोयल 640. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? हा जो काही प्रश्न आपण पाहिला तो कशाबद्दल होता? स्पर्धेबद्दल होता, स्पर्धेच्या विजेत्यांबद्दल होता. तर लगेच झालेल्या नवनवीन स्पर्धेचे विजेते कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. खेलो इंडिया युथ गेम 2024 मध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाने. बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकली आहे भारताने. चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये अव्वल आलेला आहे चंदीगड विद्यापीठ. पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलं आहे स्पेनने. प्रो कबड्डी लीग 10चे या ठिकाणी विजेतेपद जिंकले आहे पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024 सर्व्हिसेसने.
आणि रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने या ठिकाणी पटकावलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, CBSE ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, तर या मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राहुल सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राहुल सिंग असं त्यांचं नाव आहे. CBSEच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. व्यवस्थितपणे लक्षात घ्या, ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे. IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक बनलेत तातुंग पाडी. महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत एस चोकलिंगम. नवीन लोकपाल बनलेत भारताचे AM खानविलकर. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी. संसद सुरक्षा प्रमुख बनलेत अनुराग अग्रवाल. NHPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD बनलेत राजेंद्र प्रसाद गोयल. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत देवेंद्र झाझरिया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना. दक्षता आयुक्त बनलेत AS राजू आणि CBSEचे अध्यक्ष बनलेत राहुल सिंग. पुढचा प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 18व्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, सिंपल गोष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नामकरण करण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं? अहिल्यानगर असं ठेवण्यात आलं. सोबत अजून एक या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. मुंबई सेंट्रल स्टेशन या स्टेशनचं सुद्धा नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर नवीन नाव आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे. दोन्ही पॉइंट्स कशा संदर्भात आहे? बदललेल्या नावाबद्दल. तर लगेच काही महत्त्वाच्या ठिकाणांची जी काही मागील काळामध्ये बदललेली नावे आहेत किंवा बदलण्यात आलेली नावे आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की मुंबईमधील चर्चगेट स्थानकाचं नाव बदलून CD देशमुख असं ठेवण्यात आलं. फिरोजाबाद रेल्वे स्थानकचं नाव बदलून चंद्रनगर रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं. पातलपाणी स्टेशनचं नाव बदलून तंट्या भील स्टेशन असं ठेवण्यात आलं. फेसबुकचं नवीन नाव मेटा. मोटेरा स्टेडियमचं नवीन नाव नरेंद्र मोदी स्टेडियम. इकाना स्टेडियमचं अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम. आगरतळा विमानतळाचं महाराजा बीर बिक्रम विमानतळ. अयोध्येतील विमानतळाचं महर्षी वाल्मिकी विमानतळ. रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव बदलून उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं. अयोध्या रेल्वे जंक्शनचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन असं ठेवण्यात आलं. अहमदनगरचं नवीन नाव अहिल्यानगर आणि मुंबई सेंट्रल स्टेशनचं नवीन नाव नाना जगन्नाथ शंकरशेठ स्टेशन. पुढचा प्रश्न क्रमांक 5, 2023च्या साहित्य अकादमी पुरस्काराने किती लेखकांना सन्मानित करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 24 लेखकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. कवितांची याच्यामध्ये 9 पुस्तकांचा या ठिकाणी समावेश आहे. 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि एका साहित्यिक अभ्यासासाठी हे या ठिकाणी एकूण 24 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 2-3 लक्षात ठेवा. कृष्णात खोत यांना मराठीमध्ये भेटलेला आहे. प्रकाश S परियांकर यांना कोकणी लँग्वेजसाठी भेटलेला आहे. विजय वर्मा यांना डोंगरी लँग्वेजसाठी भेटलेला आहे. कोणता पुरस्कार? साहित्य अकादमी पुरस्कार. याला सुरुवात कधी झाली? 1954 मध्ये. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच नवनवीन पुरस्कारांवरती चर्चा करूया. जसं की UKचा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर या ठिकाणी हा देण्यात आला डॉक्टर MN नंदकुमार यांना. फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार N चंद्रशेखरन. 13वा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार 2023 योगी आदित्यनाथ यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 जॉर्जी गोस्पोडिनोव यांना. 57 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर माउजो यांना. तेनजिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 2022 कविता कंसवाल यांना. आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव रंजन गोगोई यांना. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना. सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदीजी यांना. आणि महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 देण्यात आला निखिल वाघ यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 6, आयुध निर्माण दिवस भारतामध्ये केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 18 मार्चला आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2024ची थीम काय आहे तर लिहून घ्या. ऑपरेशनल इफिशियन्सी, रेडिनेस
अँड मिशन अकम्प्लिशमेंट इन द मॅरीटाईम डोमेन अशा प्रकारची थीम आहे. सोबत सोबत आजच्या दिवशी अजून एक दिवस साजरा करतो, जागतिक झोपेचा दिवस. दोन्हीही प्रश्न कशा संदर्भात आहेत? महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? होय. पुढचा प्रश्न क्रमांक 7. सार्वत्रिक निवडणुका भारतामध्ये टिंबटिंब या कालावधीमध्ये होणार आहेत. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधी दरम्यान या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत. सोबत एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. या वर्षीची जी काही लोकसभा निवडणूक आहे त्याचं संस्करण आहे 18व्या क्रमांकाचं. लोकसभेचे एकूण 543 सदस्य या ठिकाणी निवडण्यासाठी निवडणूक या ठिकाणी लावलेली आहे. निवडणुका 7 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. सोबत या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 25वे निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. 2 नवीन या ठिकाणी निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू. या ठिकाणी या जे काही इलेक्शन्स आहेत 2024चे 18व्या क्रमांकावरती, याच्यावरती जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये पहिला राजकीय आणि लष्करी संवाद कोठे झालेला आहे? तर पर्याय क्रमांक A राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो 2+2 मीटिंग असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये पहिला राजकीय आणि लष्करी संवाद या ठिकाणी संपन्न झालेला आहे. भारताच्या साईडने या ठिकाणी अध्यक्ष कोण होते? GV श्रीनिवासन आणि R विघ्नेश नेगी हे या ठिकाणी ॲज अ चेअरपर्सन म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. तर पर्याय क्रमांक A नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये हा संवाद झालेला आहे. ब्राझीलबद्दल सांगायचं म्हटलं तर कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो? तर दक्षिण अमेरिका. अध्यक्ष कोण आहेत? लुईज इन्सियाओ लुला दा सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझिलियन रियल. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याने कृषक उन्नती योजना लागू केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड राज्याने कृषक उन्नती योजना लागू केलेली आहे. एक पॉइंट लिहून घ्या. राज्यातील शेतकऱ्यांकडून 3100 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली असून ती आता या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. योजनेचं नाव काय आहे? कृषक उन्नती योजना. ठीक आहे. कुठे लागू करण्यात आली? छत्तीसगड. छत्तीसगडबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत विष्णू देव साई. राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती कांजरघाटी आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने आपले संपर्क कार्यालय कोणत्या देशामध्ये नुकतेच उघडलेले आहे? पर्याय क्रमांक C बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बांगलादेश देशाच्या अंतर्गत भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने संपर्क कार्यालय उघडलेले आहे. बांगलादेशबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन अध्यक्ष झालेत मोहम्मद शहाबुद्दीन. नवीन पंतप्रधान बनलेत शेख हसीना. नवीन राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टाका. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच फूल देई महोत्सव 2024 कोठे सुरू झालेला आहे? तर पर्याय क्रमांक B उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत फूल देई महोत्सव 2024चं आवृत्ती किंवा संस्करण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. जागतिक अध्यात्म महोत्सव 2024 ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल ग्लोबल स्पिरिच्युअलिटी महोत्सव 2024 कोणत्या राज्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालय आणि हार्टफुलनेस फाउंडेशनद्वारे आयोजित केले जात आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A
तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याने या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलेलं आहे, ज्याची थीम आहे वर्ल्ड पीस फ्रॉम इनर पीस. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सुखबीर सिंग संधू, ज्ञानेश कुमार, वरील दोन्ही की राजीव कुमार? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.